जय श्रीराम मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे, ज्याचं नाव आहे विवेक ब्लॉग्स. आय होप तुम्ही सगळे बरे आणि ठीक असाल. तर आज मी जाणार आहे सत्यनारायणच्या पूजेला, परंतु ते काही जवळ नाही, किमान 35 किलोमीटर लांब आहे. तर आपण ब्लॉगिंग पण करणार आहोत. मस्त तुम्ही क्लिप्स बघून एन्जॉय करा. सो भेटूया पुढच्या क्लिपमध्ये. गाडी आपण कोल्ड स्टार्ट केलेली आहे. आता आपण आपलं ब्लूटूथ चालू करू हेल्मेटचं. ओके, पॉवर ऑन झालेली आहे. आता आपल्याला जायचं आहे सत्यनारायण पूजेला. तर चला भेटूया डायरेक्ट ब्लॉगिंग वगैरे. आता आपण आपल्या गाडीत पेट्रोल घातलेलं आहे, आधी नव्हतं. तर आता करूयात चालू आपली व्लॉगिंग आणि रायडिंग प्लस पूजेला जायचं. लवकर 11चा टायमिंग आहे. आत्ता वाजलेत बघा 10:09. लवकर पोचायचं. तर चला चलो. तर मित्रांनो, मी इथं पोचलेलो आहे. काही तयारी झालेली आहे, काही यजमान येत आहेत. तर आता तुम्ही बघू शकता, असं सुंदर अशा ठिकाणी आपल्या सत्यनारायणची पूजा करायची आहे. नवीन यांनी ऑफिस म्हणा, शॉप म्हणा ओपन केलेलं आहे. तर इथं आपल्या पूजा करायची आहे. या ठिकाणी सामान येते म्हणून राहिलेलं आहे. एक 5 मिनिटात आपण मांडणी करून चालू करूया. एंटरप्राइजेस इथे सत्यनारायणची पूजा. ओखानो यथा वेद सामसद्वृदे रक्षिता पायुरदब्धः स्वस्तये स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषवेदाः स्वस्ति नस्तार्यक्षोरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्देवाः शान्ति ब्रह्म शान्तिः सर्वगो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेदे यदो यतः समीहसे ततो न अभयं गुरु शन्यवर्णामरणीं सुवर्णरजतसरजां चन्द्राभरणमयी लक्ष्मीं जातवेदो मावह ताम आवह जकारामात्राञ्जलन्दिन्दक्तान्तर्वयन्दे पदमे स्थितां पदमवर्णान्दामियोपभये श्रियं चन्द्रां प्रवासं ससाज्वलन्देन श्रियं लोके देवः समवर्तदाग्रे भूतस्य जातः पतिरेकासीद सदाधारवृत्तिं द्यावायो नान्यशान् पुमापुमाकु सम्परिपातो विश्वतः अम्बरभुवस्वाहा वाहितदेवताभ्यो नमः. नमस्कार. आपल्या इथं सत्यनारायणची पूजा होती फॅक्टरीची. तिथं सत्यनारायणची पूजा असल्या कारणाने विवेक देशपांडे सर यांनी पूजा व्यवस्थित पद्धतीनं आम्हाला सहकार्य केले. व्यवस्थित पद्धतीने पूजा वगैरे झाली सगळी आपली. आणि जय श्रीराम. तर मित्रांनो, आपली पूजा झालेली आहे. तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल क्लिप. यजमानांना आपली पूजा आवडली. सुंदर अशी पूजा झालेली आहे. आता आपण निघालो, सत्यनारायणाचा प्रसाद घेतला आणि निघालो. आता जाताना थोडी गाणी ऐकायची, मस्तपैकी व्हिडिओ शूट करायचा आणि तुम्ही तो एन्जॉय करायचा. तर आता बघा, चला. माझा जो मोबाईल आहे ज्यातून आता मी शूट करत आहे तो आहे iPhone 16e. आणि त्याचा एक असा प्रॉब्लेम आहे, म्हणजे घ्या किंवा ना घ्या असं मी काही बोलणार नाही, परंतु मला जो प्रॉब्लेम आला तो सांगतो की याच्यामध्ये वाईल्ड अँगल नाही आहे. त्यामुळे तुम्हाला रस्ता नीट दिसत नसेल, वगैरे काय असेल ते असंच आहे. तर त्याच्यासाठी बघा. आणि जो माझा जो हेल्मेट आहे त्याला अजून मी माउंट लावलं नाही आहे, माउंट सेट केलं नाही. तर माझ्याकडे गोप्रो पण आहे, परंतु नाही का तेच माउंट नाही म्हणून अजून लावलेला नाही आहे.
तर बघत राहा. चला आता ही गर्दी जरा क्रॉस करतो आणि मग परत कुलिपवरती येतो. तर मित्रांनो आत्ता मी घरी पोचलो आहे. खूप ट्रॅफिक होतं रस्त्याला म्हणून काही शूट करू शकलो नाही. गाडी बघा अशी तापली आणि इथं जर पाणी टाकलं ना चुकून जरी ती चुर 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 वाजेल. इतकी गाडी तापलेली आहे. या गाडीत मी 46 लावला. हा जो लोगो आहे ना हा खूप भारी आहे. तर आता चला जाऊ वरती जाऊ जरा फ्रेश होत. आणि आईने जेवायला केलंय सुंदर असं जेवण करत. चला बघूयात काय काय केलंय ते. आई ग मी आता मस्तपैकी भाकरी करून देते. मेथीची भाजी तयार आहे. ओके मग सुंदर अशी आई मला भाकरी करते आणि अशी सुंदर फुगलेली आहे. फुगलेल्या भाकरी खाण्याची मजाच वेगळी असते. तर आता तुम्ही बघताय आता तर रेडी होईलच. हे भाकरी जाणार 1 2 आणि 3 अशी गेली. आता पाणी पाणी सगळीकडे पाणी. ओके तर आता ही पण भाकरी मी खाणार आहे. चला आता तुम्हाला तयार झालेलं पान दाखवतो. सुंदर आता आपण ट्राय करू भाकरी. सुंदर केलं त्याच्यावर कांदा आणि चटणी शेंगदाणा चटणी. सुंदर झालेलं आहे. तर मित्रांनो आपलं सुंदर असं जेवण झालेलं आहे. आल्याला जेवायला मिळाल्यावरती एकदम तृप्त वाटतं. सुंदर असं जेवण झालेलं आहे आणि आजचा ब्लॉग मी इथंच संपवत आहे. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन ऑलवरती सेट करा म्हणजेच मी काय जे नवीन व्हिडिओ करीन ते पहिले तुम्हाला दिसतील. तोपर्यंत जय श्रीराम.